संजीवनी माचीकडे आपण आता चाललो आहोत आणि वाटेत आपल्याला ही दुहेरी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते। आता इथं बॅग आम्ही काढतो आहोत आणि दुहेरी तटबंदी किती मजबूत आहे हे आता आपण आपल्याला प्रत्यक्ष इथे आपण उतरतोय। या बघा, ह्याची जर आपण पूर्ण जर उंची बघितली तर आपण ही एवढी अशी मजबूत अशी ही तटबंदी आहे की साधारणतः किमान 25-30 फूटहून अधिक इथं दोन्ही बाजूनी आहे याची ही उंची। आणि संजीवनी माचीवरील ही चिलखती तटबंदी, दुहेरी चिलखती तटबंदी एवढी मजबूत आहे। जर आपण पाहू शकलं, ही दुहेरी चिलखती तटबंदी एवढी लांब आहे की तुम्ही इकडून थोडंसं उडी मारणं धोकादायक आहे आणि साधारण काही ठिकाणी 40-50 फूट सुद्धा खोल आहे। राजगडचं जे एक आराखडे असे नकाशे मांडले बांधकामाचं महाराजांच्या आदेशानुसार, आणि त्याच्यामध्ये चिलखती तटबंदी कुठे नव्हती, पण सुवेळा माची आणि संजीवनी माचीची दुहेरी चिलखती तटबंदी महाराजांची ती कल्पकता त्याच्यामध्ये मांडली आणि सर्व अवाक झाले। कारण जगामध्ये अशी चिलखती तटबंदी कोणी अशी कधी कल्पकता मांडली नव्हती आणि कोणी निर्माण पण केली नव्हती। पण आता आत्ताच गुंजवणे दरवाजा आपण पाहिला आणि आता आम्ही चाललो आहोत संजीवनी माची पाहायला। सो या प्रत्येक व्हिडिओ आपण नक्की पहा आणि इतरांना सर्वांना शेअर करा, कारण हा राजगड आहे, राजियांचा गड आहे, देव दुर्लभ असा राजगड आहे आणि याचा अभ्यास, याची सिरीज आम्ही घेऊन येत आहोत आणि प्रत्येक या व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आणि आता आम्ही संजीवनी माची पाहायला चाललो आहे। याला संजीवन प्राप्त झालं अशी एक कथा आप्पा परब यांनी सांगितली आहे संजीवनी माचीबद्दल, आणि ती कथा आपण प्रत्यक्ष संजीवनी माचीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण ती सांगणार आहोत। चला मग संजीवनी माचीकडे आपण चाललो आहोत आणि हा डाव्या बाजूला आता ही जी आपली वाट जाते ही डायरेक्टली थेट बाले किल्ल्यावर जाते आणि आता ही उजव्या बाजूची ही जी वाट आपल्याला आता संजीवनी माचीकडे घेऊन जाणार आहोत। सो अधिक वेळ न घालवता चला संजीवनी माचीकडे। आता आपण संजीवनी माचीकडे चाललो आहे। संजीवनी माची इथं फलक आहे आणि संजीवनी माची म्हणजेच राजगडाचं एक अत्यंत विलक्षण असं वैशिष्ट्य आहे। संजीवनी माची अभेद्य अशी माची, चला पाहायला। राजगड किल्ल्यावरती आपण जर प्रत्येक माचीवरती जेव्हा आपण जातो तेव्हा प्रत्येक माचीच्या ठिकाणी आपल्याला सदर पाहायला मिळते। आता संजीवनी माचीकडे चाललोय आणि इथे आपल्याला ही सदर पाहायला मिळते। एवढंच या सदरचा एक म्हणजे ठेवण्याचे कारण एकच की ज्या ज्या ठिकाणी मार्ग आहेत सदरेवरती इथे येण्यासाठी, आता ही संजीवनी माची आहे, आता या परिसरातून अनेक काही खाली पायथ्याशी काही गावं आहेत, मग त्यांचा न्याय निवाडा होण्यासाठी एक तट सर्व नौबत एक इथे नेमला जाईल आणि तो या सदरेचं कामकाज पाहायचा, जेणेकरून कोणाचं जमीन जुलम्याचं जी कामं असतील किंवा काही न्याय निवाडा करायचा असेल ते सर्वांच्या वरती कुठेतरी देखरेख हा तट सर नौबत करीत असे आणि त्याचं हे एकदम
व्यवस्थित इथं कामकाज चालायचं आणि तट सरनौबतीला एक विशिष्ट असं एक दर्जा होता, एक विशिष्ट अधिकार होता आणि तो हे सगळे कामकाज व्यवस्थित हाताळायचा. आता आपण अधिक वेळ न घालवता डायरेक्टली आपण जाणार आहोत संजीवनी माचीकडे. ही आहे संजीवनी माची. आता तुम्हाला इथून दिसणार नाही, अजून आपल्याला अजून चालायचं आहे बरेचसे, जवळपास 2.5 किलोमीटरच्या पुढे संजीवनी माची. आपल्याला संजीवनी माचीकडे आपण चाललेलं असताना वाटेतच आपल्याला इथं हे कढीपत्त्याचं आपल्याला हे झाड दिसलंय आणि अप्रतिम असा ह्याचा स्मेल आहे. वाह. आणि आजच्या खिचडी भाताला याच कढीपत्त्याचा वापर करू आपण. चला. संजीवनी माचीकडे जात असताना मध्ये अजून काही असे छोटे मोठे आपल्याला टेहळणी बुरुज पाहायला मिळतात माचीच्या रक्षणासाठी. संजीवनी माचीवरती येत असताना जवळपास आपल्याला 19 बुरुज आपल्याला लागतात आणि इथे आपण पाहू शकता हे सगळे चिलखती बुरुज आहेत. त्यातला हाच एक बुरुज, म्हणजे असे जवळपास 19 चिलखती बुरुज आहेत. संजीवनी माचीकडे जात असताना अनेक आपल्याला वाटेत बांधकामे पाहायला मिळतात. आता इथे समोरच हा चोर दरवाजा सुद्धा आहे. म्हणजे एवढं या संजीवनी माचीवरती बांधकाम करण्यात आले की एवढं मोठ्या प्रमाणात केलेले आणि तटबंदी पण आपण पाहू शकता. आणि संजीवनी माची अत्यंत नागमोडी अशी वळण घेत चाललेली संजीवनी माची. प्रत्यक्ष आता तिथे जाऊ आपण. संजीवनी माचीकडे चालू. चला. संजीवनी माचीकडे जात असताना बरेच आता मी सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गेले 15-18 दिवस असतील की महाराष्ट्रात आपल्या जोरदार मुसळधार पाऊस पडते आणि हे आता नव्याने सगळं पाण्याचे ह्या टाक्या सगळ्या भरलेल्या आहेत. म्हणजे पाण्याचा आता मुबलक स्रोत आपल्याला इथे दिसतोय. हा मात्र इकडे हा पाणी थोडं हिरवा वगैरे झालेले कलर त्याचा, मात्र हा पाणी पिण्यायोग्य आहे आणि मस्त हिरवळ अशी चादर पसरत चालले. आणि बघा ह्या संजीवनी माचीकडे जात असताना वाटेत आपल्याला बरेचशा पाण्याच्या टाक्या आपल्याला दिसतात, बरीचशी तटबंदी आपल्याला बांधलेली दिसते. आणि हे इथे थोडं जात असताना पाय थोडं सांभाळून. दुहेरी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. आता इथं बॅग आम्ही काढतो आहोत आणि दुहेरी तटबंदी किती मजबूत आहे हे आता आपण आपल्याला प्रत्यक्ष इथे आपण उतरतोय. या बघा, ह्याची जर आपण पूर्ण जर उंची बघितली तर आपण एवढी अशी मजबूत अशी ही तटबंदी आहे की साधारणतः किमान 25-30 फूटहून अधिक इथं दोन्ही बाजूनी आहे याची ही उंची. आणि यदा कदाचित जर शत्रू याच्यात आला, म्हणजे ह्याच्यामध्ये जर सापडला शत्रू, तर वरती आपले सैनिक असतील, तिथून एखादं उकळणारं पाणी असेल किंवा आगीचे गोळे असतील किंवा दगडं असतील, ती डायरेक्ट टाकून शत्रूला डायरेक्टली ताबडतोब इथेच मारता येईल अशा प्रकारे तटबंदी. आणि यदा कदाचित जरी शत्रूने तिकडून जरी तोफांचा मारा केला, समजा रोशन, जर इकडे कदाचित त्या बाजूने जरी तोफांचा मारा जरी झाला, जरी ही तटबंदी जरी तुटली समजा,
तरी त्याला बाजूला अजून एक सेफ्टी तटबंदी इथे आहे, म्हणजे शत्रूला समजणार पण नाही अशी मजबूत अशी ही तटबंदी या ठिकाणी इथं उभारली आहे. आणि या तटबंदीच्या माध्यमातून आपण बघू शकता की किल्ले राजगडाचं ही संजीवनी माची कशा प्रकारे इथं उभारण्यात आलेली आहे. आणि अप्रतिम असं हे बांधकाम आहे. एवढी वर्ष होऊन गेली पण याचे चिरे अजून जशीच्या तशी अजून शाबूत आहेत. आणि नक्कीच विश्वकर्माच्या रूपाने छत्रपती शिवरायांनी या पूर्ण बांधकामावरती नियंत्रण ठेवलं, लक्ष ठेवलं आणि असं काम केलं की चंद्र सूर्य असेपर्यंत ही तटबंदी आपल्याला अशीच अशी शाबूत राहील. अजून पुढे आपण पाहू शकता संजीवनी माचीवरील ही चिलकती तटबंदी, दुहेरी चिलकती तटबंदी एवढी मजबूत आहे. जर आपण पाहू शकलं तर याच्यामध्ये बघा, ही साधारणतः काठी साधारणतः 5 फुटापेक्षा 5 फूट आहे. आणि ही जर आपण अशी पूर्ण टाकली म्हणजे पूर्ण ही आतमध्ये जाते. आणि अशा 2 पेक्षा जास्त म्हणजे साधारणतः 10-15 फूट जरी किमान याची जाडी आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला अंदाज येतोय ही चिलकती तटबंदी किती मजबूत आहे. आणि ही पूर्ण संजीवनी माझी अशी नागमोडी वळणे घेत डायरेक्टली पूर्ण त्या टोकापर्यंत गेलेली आहे. आणि जर बघितलं आपण तर आता आम्ही जवळपास ह्याच्यामध्ये पूर्ण उतरलोय. आता पूर्ण आम्ही पुढे जात नाही. आता डायरेक्टली संजीवनी माचीवरती आपल्याला आप्पा परब यांनी आपल्याला जी संजीवनी माचीबद्दल जी कथा सांगितली ती कथा आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. सो अधिक वेळ न घालवता चला आता संजीवनी माचीच्या टोकावर डायरेक्ट. आणि फायनली या दुहेरी चिलकती तटबंदीतून आम्ही आता बाहेर आलो. अजून पुढे भरपूर आहे पण आता आपल्याला पूर्ण अजून किल्ला आपल्याला प्रेझेंट करायचे, संजीवनी माचीच्या टोकावर जायचे. सो आता थेट आपण संजीवनी माचीच्या टोकावर जाऊ. चला. पूर्ण ही तटबंदी, चिलकती तटबंदी बघा पूर्ण डायरेक्टली त्या टोकापर्यंत आहे. म्हणजे आता आपण अर्धवट त्याच्यामध्ये गेलो होतो आणि आपल्याला पूर्ण अजून तिकडे जायचं आहे. त्यासाठी आपण जास्त नाही, बघा किती खोल आहे बघा पूर्ण. म्हणजे हे असं जाणं पण थोडं रिस्की आहे. आता पाणी वगैरे पडलेलं आहे. हा बघा बघा पाहू शकता तुम्ही तिथे. म्हणजे कसं हे उभं केलंस, कशी चिलकती तटबंदी उभी केली बघा. शत्रूला कोणाला माहिती सुद्धा होणार नाही. हा तर किती खोलगट भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज बंगळुरूला असताना बांधकाम शास्त्र महाराजांनी अभ्यासलं होतं, त्याचं शिक्षण घेतलं होतं. आणि जेव्हा मोरोपंत आणि आबाजी यांनी जेव्हा राजगडचं म्हणजे एक आराखडे असे नकाशे मांडले बांधकामाचं महाराजांच्या आदेशानुसार, आणि त्याच्यामध्ये चिलकती तटबंदी कुठे नव्हती, पण सुवेळा माची आणि संजीवनी माची ची दुहेरी चिलकती तटबंदी महाराजांची ती कल्पकता त्याच्यामध्ये मांडली आणि सर्व अवाक झाले. कारण जगामध्ये अशी चिलखती तटबंदी कोणी अशी कधी कल्पकता मांडली नव्हती आणि कोणी निर्माण पण केली नव्हती. पण आता आपण जर बघितली ही चिलखती तटबंदी एवढी मजबूत आहे की साधारणतः काही ठिकाणी 40-50 फूट उंची असावी या चिलखती तटबंदीची. आणि जवळपास आपण कंटिन्यू आपण चालतोय त्याच्यामधून आणि डायरेक्टली पूर्ण त्या टोकापर्यंत आहे. म्हणजे जरी शत्रूने जरी त्याच्यामध्ये आतमध्ये आक्रमण जरी केलं तरी वरून आपल्या सैनिक त्याला मारा करू शकतात. त्याच्यावरती आगीचे गोळे म्हणा किंवा दगडी म्हणा किंवा उकळतं तेल म्हणा, त्याच्यावरती मारा करून त्यांना आपण खतम करू शकतो. अशा प्रकारे ही बनवलेली ही चिलखती तटबंदी शत्रूला कधी त्यांना कल्पना सुद्धा येणार नाही की ही चिलखती तटबंदी. आणि ह्याची जी जाडी आहे ती किमान 10 ते 15 फूट जाडी आहे. म्हणजे जरी तोफेचा एखादा मारा जरी गोळा जरी आला तरी ती जरी तुटली तरी ही बाजूची सेप आहे, परत त्याच्या पुढची सेप आहे. म्हणजे किती एक हे शास्त्र म्हणायला लागेल, बांधकाम शास्त्र, स्थापत्यशास्त्राचं सर्वात उत्तम आणि उत्कृष्ट जर नमुना असेल तर राजगड किल्ले, संजीवनी माची हे आपल्याला इथे पाहायला येते.
आणि या संजीवनी माचीचा इतिहास आता आपण ताबडतोब प्रेझेंट करू. त्या ठिकाणी जाऊ. चला. अशी भयानक ही तटबंदी आणि मजबूत तटबंदी आपल्याला ही संजीवनी माचीवरती पाहायला मिळते. आणि या संजीवनी माचीची जी कथा आहे ती ज्येष्ठ इतिहासकार, ज्येष्ठ इतिहास संकलक श्री आप्पा परब यांनी त्याच्या कथा 25 याच्यामध्ये उत्कृष्ट मांडली, अशी की जेव्हा संजीवनी माचीचं म्हणजे या पश्चिम दिशेला माचीचं बांधकाम पूर्ण झालं होतं आणि मोरोपंतांनी सांगितलं की एकदा महाराज ही माची पाहून घ्यावी. आणि हे सर्व बांधकाम झाल्यानंतर महाराजांना म्हणाले मोरोपंत, एकदा आपण अंतिम नजर टाकावी या माचीवरती. आणि मग महाराज अंतिम नजर टाकण्यासाठी या माचीवरती आले. आणि या माचीवरती पुढे गेल्यानंतर ह्या पुढच्या ठिकाणी आपण जाऊ आता आणि ते पुढे सांगू आपण. त्यातला जो त्यातील खरा जो इतिहास आहे तो सांगू. येथून मात्र आता सावकाश अशी थोडी उडी टाकायला लागेल. आता हे दुहेरी चिलकती तटबंदी एवढी लांब आहे की तुम्ही इकडून थोडंसं उडी मारणं थोडं धोकादायक आहे. आणि साधारण काही ठिकाणी 40-50 फूट सुद्धा खोल आहे. ती म्हणजे कशी बनवले हे एक विशेष आहे. चला. आणि मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे महाराजांना सांगितलं की पश्चिमेकडची माची आता पूर्णत्वास आलेली आहे. आपण बांधकाम कसं झालं आहे ते पाहण्यासाठी एकदा अंतिम नजर टाकावी. आणि मग महाराज या पश्चिमकडच्या या माचीवर आले. आणि महाराजांनी येत असताना प्रत्येक चिऱ्यावरती नजर टाकली, बांधकाम बघितलं. आणि हे सगळं पाहत असताना महाराजांचं लक्ष एकदम काटेकोरपणे लक्ष असायचं. ज्या ठिकाणी खरंच नक्कीच बांधकाम उत्तम झाले तिथे महाराज तारीफ करायचे, प्रशंसा करत होते. आणि महाराजांना असं वाटलं की हा एखादा बांधकाम जर कच्चं आहे किंवा कमकुवत आहे तर स्वतः महाराज पूर्ण ती जे काही बांधकाम केलं असेल ते महाराज पाडायला सांगायचं आणि नव्याने परत बांधकाम मजबूत करायला सांगायचं. असं महाराजांचं बांधकामशास्त्र प्रचंड एक मजबूत असं बांधकामशास्त्र होतं महाराजांचं. आणि मग महाराजांनी सगळं पाहत असताना महाराज पुढे आलं आणि या ठिकाणी एक असा कडा होता. आणि या ठिकाणाहून इथे तोफा वगैरे अशा लावण्यात आल्या होत्या. आणि तोफांचा जो मारा होता म्हणजे तोफेचे जेव्हा तोफा सुरू केल्या तर तोफांच्या माऱ्याने जो गाडा आहे तो असा मागे सरकायचा. आणि तो मागे सरकून सरकून तो कडा उद्ध्वस्त म्हणजे होऊ शकतो किंवा पडू शकतो. आणि कदाचित त्याचा जो भांडा आहे तोफेचा तो डायरेक्ट खाली पडू शकतो. आणि भांडा तोफेचा खूप महत्त्वाचा आहे हे महाराजांनी जाणलं होतं. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं या कड्यावरती आपण सुरुंग लावू आणि तोफेच्या गाड्यासाठी एक व्यवस्था करू आपण. आणि मग महाराजांनी त्यासाठी मग सुरुंग लावण्याचं ठरवलं. आणि आप्पा परब यांनी सांगितलेली कथा अशी की महाराष्ट्रामध्ये एक लमाण जमात होती आणि लमाण जमातीची उपजमात म्हणजे बेलदार. आणि या बेलदार जमातीचा हिरामन नावाचा एक प्रमुख होता आणि हिरामनचा मुलगा तोरमन. हे दोघे महाराजांच्या छत्रछायेखाली जे म्हणजे काही आता ह्या या बेलदारांचं काम असं की दगडी वगैरे घडवणं, सुरुंग वगैरे लावणं, बांधकामामध्ये त्यांचं मोलाची कामगिरी असणं आणि त्याच्या हाताखाली अनेक माणसं काम करायची. आणि हिरामनला ताबडतोब बोलवण्यात आलं आणि हिरामन आणि तोरमन हे दोघेही पटाईत होते सुरुंग पेरण्यामध्ये. आणि जवळपास या माचीवरती 3 ठिकाणी सुरुंग पेरायचे होते. त्यातला पहिला सुरुंग महाराज स्वतः आले हे सगळं पाहायला आणि पहिला सुरुंग लावला. तोरमननी बरोबर एकदम त्याच्या चालाकीने आणि बापाच्या हाताखाली एकदम वाढलेला मुलगा अनुभवी एक अनुभव घेत होता आणि बऱ्याच गोष्टी तो शिकला होता, त्याच्यामध्ये तरबेज झाला होता. आणि त्याची ही तरबेजपणा पाहून महाराज पण मोरोपंत म्हणाले की
हा तोरमन आपल्या स्वराज्यात पाहिजे, कारण अशी माणसं आपल्या स्वराज्यात गरजेची आहे, त्याला ताबडतोब सामील करून घ्या. अशी तोरमांनी बत्ती लावली आणि पूर्वे बाजूला धावला आणि बरोबर सुरुंग लावला आणि एक सुरुंग लावण्यामध्ये तो यशस्वी झाला. असं दुसरा पण सुरुंग लावला, त्याच्यामध्ये पण तो यशस्वी झाला. आणि तिसरा सुरुंग लावताना मात्र घात झाला. तोरमन बरोबर स्फोटामध्ये सापडला आणि जेवढे लोक इथे बांधकाम करत होती ती सगळी लोक बांधकाम थांबून सगळी धावली. तोरमनचे वडील हिरामन तर बेशुद्धच पडले आणि सगळीकडे एकदम शांतता. महाराज पण निशब्द उभे होते आणि सगळीकडे शांतता पसरली होती, सगळं रडायला लागले होते. आणि त्याच्यानंतर मोरोपंतांनी पुढे जाऊन थोडं पाहिलं आणि मोरोपंतांनी पाहिल्यानंतर तोरमन डायरेक्टली पूर्ण एका म्हणजे कारवीच्या अशा जंगलामध्ये म्हणजे एकदम डायरेक्टली असा निश्चित असा म्हणजे हे पडला होता. पण त्याला तो थोडा शुद्धीवृत्ती होता आणि कारवीच्या ह्याच्यामध्ये तो बरोबर झुडपात अडकला होता. आणि मग महाराजांना मोरोपंत म्हणाले की महाराज तोरमन जिवंत आहे. आणि मग त्याच्या वडिलांच्या वरती पाण्याचे शिंतोडे वगैरे बेशुद्ध झाले होते, शिंतोडे ओढून मग त्यांना जागे करण्यात आलं. आणि मग तिमाजी हा त्यांचा प्रमुख होता, त्यांनी सांगितलं तुझा मुलगा जिता आहे. तर मग त्याच्या चेहऱ्यावरती पण खूप आनंद झाला आणि तो धावत आला. आणि महाराज जेव्हा त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी तो बुरुज लावण्यात आला होता आणि तिथे मग तोरमनला म्हणजे हीच जागा ती. आणि मग तोरमनला महाराजांनी वरूनच पाहिलं तर तोरमन शुद्धीवरती होता आणि तिथूनच महाराजांना तो नमस्कार करत होता. म्हणजे याही अवस्थेत महाराजांना तो मुजरा त्यांनी तिथून केला. आणि तोरमनला नंतर मग असं खाली एक पालना टाईपमध्ये दोर टाकला आणि मग तोरमनला वरती घेण्यात आलं. आणि हिरामन आणि तोरमन महाराजांना समोर येऊन महाराजांना मुजरा केला. आणि हिरामन म्हणालं, आज धनी तुमच्या कृपेने माझा मुलगा आज जिवंत आहे. आणि त्याच्या अंगावरती साधा वरकडा पण आला, एवढ्या मोठ्या स्फोटातून तो वाचला. आई वाघजाई देवी मातेची कृपा, आई पद्मावती मातेची कृपा ही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज ताबडतोब म्हणाले, या ठिकाणी हाच एक चमत्कारच घडला म्हणायचा की ही जी माची आहे या माचीवर आज तोरमनला आज संजीवन प्राप्त झाले आहे. आणि म्हणून चिटणीसांना महाराजांनी ताबडतोब सूचना दिली की आजपासून या माचीला संजीवन माची म्हणून नाव देण्यात यावं. आणि ताबडतोब ती नोंद करण्यात आली. असा हा इतिहास या संजीवनी माचीचा ज्येष्ठ इतिहास संकलक श्री आप्पा परब यांच्या माध्यमातून हा इतिहास मी सांगण्याचा आपणास प्रयत्न केला. तर अशी ही अभेद्य अशी संजीवनी माची. समोर हा बालेकिल्ला राजगड, हा राजगड आहे. आणि आता ही संजीवनी माचीला आपण इथे वंदन करून आता आपण थेट जाणार आहोत बालेकिल्ल्यावरती. अधिक वेळ न घालवता बालेकिल्ल्यावर जाऊ. चला मग.